इंडियन स्टार्टअप टीचिंग या चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला आनंदाची बातमी आहे. आनंदाची बातमी अशी की जे विद्यार्थी शिक्षक होणार आहेत आणि जे विद्यार्थी आत्ताच नुकताच लागलेला टीईटीचा रिझल्ट आणि त्याच्या पूर्वी लागलेला सीटीईटीचा रिझल्ट, या विद्यार्थ्यांना आता असं वाटत आहे की विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला वाटत आहे की आमची टेट कधी होणार आहे. टेट परीक्षानंतर आम्हाला नक्कीच या माध्यमातून आम्हाला शिक्षक भरतीतून आम्हाला शासनामध्ये जाता येणार आहे, शासनाच्या नोकरीमध्ये जाता येणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला लक्षात घ्यायचा आहे तो वेळ आणि ती वेळ आता नक्कीच आलेली आहे. तर शासनाने जो प्रस्ताव पाठवलेला आहे की टेट कधी घेणार आहे, आपल्याला माहिती आहे की 2017च्या जियानुसार शासनाने वर्षातून दोनदा टेट घ्यावं असं त्या ठिकाणी म्हटलेलं आहे. परंतु आतापर्यंत कधी शासनाने टेट ही वर्षातून दोनदा घेतलेली नाही, एकदाच टेट घेतलेली आहे आणि हे आपल्याला माहिती आहे. आणि आतापर्यंत या टेटच्या माध्यमातून आणि पवित्र पोर्टलच्या माध्यमातून 2 भरत्या झालेल्या आहे. एक भरती आता सध्या सुरू आहे, म्हणजे जो दुसरा टप्पा आहे तो दुसरा टप्पा सुरू आहे आणि येत्या 2 महिन्यामध्ये तो संपणार आहे विद्यार्थी मित्रांनो. आणि येणारा जे तिसरी टेट असणार आहे त्या तिसरी टेटची आपण सर्वजण वाट पाहतात. पण त्याच्यासाठी आपल्याला आनंदाची बातमी सांगतो आहे की लोकसत्ता पेपरला ही बातमी आलेली आहे आणि या बातमीच्या माध्यमातून आपण बघा की नेमकी या बातमीमध्ये काय म्हटलेलं आहे आणि ही जी टेट परीक्षा आहे ते कधी होणार आहे. मग यानुसारच आपल्याला अभ्यास सुरू ठेवायचा विद्यार्थी मित्रांनो. ही आनंदाची बातमी बघा या लोकसत्ता पेपरमधून. बघा विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी ही जी बातमी दिसते तुम्हाला, ही पुणेमधील बातमी आहे. शिक्षक भरतीसाठी टेट परीक्षेचा प्रस्ताव. या ठिकाणी आपल्याला आनंदाची बातमी आहे. जे तिसऱ्या टेटचे जे विद्यार्थी वाट पाहत आहेत त्या सर्व विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. यावरून आपल्याला असं समजत आहे की तिसरी टेट होणार आहे. बघा, पुणेमधील हे पत्र आहे, म्हणजे बातमी आहे, लोकसत्ताची बातमी आहे. आणि आपल्याला माहिती आहे लोकसत्ता पेपरची जी बातमी असते ती ऑथेंटिक बातमी असते. विद्यार्थी मित्रांनो पहा, राज्यातील शिक्षक भरतीच्या दुसऱ्या टप्प्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली असताना आता अभियोग्यता व आणि बुद्धिमापन चाचणी म्हणजे टेट घेण्याचा प्रस्ताव राज्य शासनाला देण्यात आलेला आहे. म्हणजे दुसरा जो फेज आहे तो सुरू केलेला आहे विद्यार्थ्यांचा, जे राहिलेले जे विद्यार्थी होते त्यांचा. यानंतर पहा, या प्रस्तावाला मान्यता मिळाल्यानंतर राज्य परीक्षा परिषदेच्या माध्यमातून ही परीक्षा घेतली जाणार आहे. म्हणजे टेट परीक्षा नक्की होणारच आहे 2025मध्ये, हे लक्षात घ्यायचं आहे. राज्यातील शिक्षकांच्या रिक्त जागांसाठीची भरती प्रक्रिया पवित्र संकेतस्थळामार्फत राबविण्यात येत आहे. त्यात पहिल्या टप्प्यातील भरती प्रक्रियेतून पहिला जो टप्पा झाला त्यातून जे विद्यार्थी आता जॉईन झाले ते 18,000 शिक्षकांना नियुक्ती देण्यात आलेली आहे. तर पहिल्या टप्प्यात रिक्त राहिलेल्या पदांचा समावेश आता दुसऱ्या टप्प्यातील भरती प्रक्रियेत केला जाणार आहे. जे दुसरा टप्पा आहे ज्यातून राहिलेले आहे 10% आणि गैरहजर अपात्र जे विद्यार्थी आहेत त्यांचा दुसरा टप्पा चालू आहे. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणची ही बातमी आहे. बघा समोर काय आहे, संकेतस्थळावर जाहिराती नोंदवण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे. जाहिराती देणे सुरू झालेली आहे. दुसऱ्या टप्प्यातील भरती प्रक्रिया येत्या काही महिन्यांमध्ये पूर्ण करून नव्या शैक्षणिक वर्षामध्ये शाळांमध्ये नवे शिक्षक उपलब्ध करण्याचा शिक्षण विभागाचा प्रयत्न आहे. म्हणजे या सत्रामध्ये आता राहिलेले 3 ते 4 महिन्यामध्येच हे संपूर्ण हा टप्पा क्लिअर केला जाणार आहे, दुसरा टप्पा. आणि जे नवीन शैक्षणिक वर्ष सुरू होणार आहे जूनपासनं, तेव्हापासनं नवीन जी भरती होणार आहे त्या भरतीतील जे विद्यार्थी असणार आहेत ते सर्व विद्यार्थी शिक्षक म्हणून जॉईन होतील असा सरकारचा बेत आहे. दुसऱ्या टप्प्यातील किती जागा उपलब्ध होणार आहे याकडे पात्रता धारकांचे लक्ष लागलेले आहेत. पहा, दुसऱ्या टप्प्यामध्ये नेमक्या किती जागा होणार आहेत, म्हणजे किती जागा त्या ठिकाणी येणार आहे, 10,000 आहे की 7,000 आहे की 5,000, याकडे विद्यार्थ्यांचे मात्र लक्ष लागलेले आहेत. दुसऱ्या टप्प्यात किती जागा उपलब्ध होणार आहे याकडे पात्रताधारकांचे लक्ष लागलेले आहे. पवित्र संकेतस्थळामार्फत होणाऱ्या भरती प्रक्रियेसाठी अभियोग्यता आणि बुद्धिमापन चाचणीतील टेट पात्रता आवश्यक आहे. पहा, जे दुसरा फेज आहे त्याच्यासाठी टेट मात्र आवश्यकता असणार आहे. 2017च्या शासन निर्णयानुसार वर्षातून 2 वेळा अभियोग्यता चाचणी घेण्याची तरतूद होती. पहा, 2017चा जो निर्णय आला होता शासन निर्णय, त्यामध्ये असं दिलेलं होतं, नमूद होतं की 2 वेळा वर्षातून 2दा तरी टेट व्हायला पाहिजे. परंतु आतापर्यंत वर्षातून 2दा टेट कधीच झालेली नाही, एकदाच टेट झालेली आहे. म्हणजे 2019 म्हणजे 17ची एक आणि आता 2021ची एक आणि आता तिसरी जे टेट होईल ते 2019च्या शासन निर्णयानुसार आवश्यकतेनुसार चाचणी घेण्याची तरतूद आहे. या पार्श्वभूमीवर परिषदेकडून शिक्षण आयुक्तालयामार्फत अभियोग्यता चाचणी व बुद्धिमापन चाचणी आयोजित करण्याचा प्रस्ताव राज्य शासनाला सादर करण्यात आलेला आहे. पहा, राज्य शासनाला टेट परीक्षा जी आहे ती लवकर घ्या असं प्रस्ताव पाठवण्यात आलेला आहे. म्हणजे हे लक्षात घ्यायचं आहे की जागा किती आहे, रिक्त जागा किती आहे, त्यानुसार हे टेट घेणार आहेत.
आणि टेट जी होणार आहे हे विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्यायचं आहे की 2 महिन्यात हे क्लिअर झाल्यानंतर नक्कीच एप्रिल किंवा मे महिन्यामध्ये ही टेट होणार आहे. या सर्व विद्यार्थ्यांना ही आनंदाची बातमी असणार आहे. जे विद्यार्थी आता जो रिझल्ट लागला TET आणि TETचा आणि त्याच्यापूर्वी जो CTETचा रिझल्ट लागला, हे दोन्ही रिझल्ट लागलेले आहेत. जे विद्यार्थी पास झालेले आहेत त्या विद्यार्थ्यांना आनंदाची बातमी आहे. विद्यार्थी मित्रांनो, जो शिक्षकांचा सुवर्ण काळ होणार आहे तो सुवर्ण काळामध्ये आपण नक्कीच नोकरीवर लागणार. याकरता टेटचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. टेटचा जाणीवपूर्वक आणि सातत्यानं अभ्यास करा, जेणेकरून तुम्हाला 140 150च्या वर्क्स मार्क्स मिळाले पाहिजे. म्हणजे आपली जी पोस्ट असणार आहे ती हमखास असणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपल्या पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. आणि विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला हा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा आणि माझ्या चॅनलला अशाच अपडेट करता सबस्क्राईब करा. धन्यवाद.